श्रीगोंदा तालुक्यामधील अजनुज शिवारामध्ये भीमा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या सुमारे 40 लाख रुपये किमतीच्या 8 बोटी तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने जाळून उद्ध्वस्त केल्या। निवडणूक संपताच तहसीलदार माळी यांनी वाळू उपशाविरोधात कारवाई सुरू केल्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत। एका गुप्त खबऱ्यामार्फत अजनुज शिवारामध्ये भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांना समजली होती। माळी यांनी गुप्त पद्धतीने वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी मास्टर प्लॅन आखला आणि 4 तासामध्ये 8 बोटी जाळण्यात आल्या। पथक भीमा नदी पात्रामध्ये दाखल होताच बोटीचे चालक आणि मालक मात्र फरार झाले होते। तहसीलदार माळी यांनी वाळू तस्करांच्या विरोधात पहिलीच धडक कारवाई करून वाळू तस्करांना जोरदार झटका दिला आहे। याप्रसंगी तहसीलदार माळी म्हणाले की यापुढे घोड, भीमा, आवटीवाडी, सरस्वती नदीमध्ये बेकायदा वाळू उपसा करताना आढळून आल्यास त्या गावातील तलाठी, मंडलाधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।